नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आपल्याला खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या खूप दिवसापासून कमेंट होत्या की पोलीस भरतीवर तुम्ही व्हिडिओ बनवला नाही, पोलीस भरती संदर्भात काही अपडेट आहे का, नवीन पोलीस भरती कधी येणार, तसंच राज्यामध्ये इतरही कोणत्या विभागामध्ये भरती होणार त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आणि अपडेट आपण व्हिडिओ आणले आहेत. हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, त्यामुळं व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहेत आणि नोकर भरती संदर्भात मोठी खुशखबर असल्यामुळं फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 3 प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत तुम्हाला आणि महत्त्वाचे प्रश्न आणले आहेत जे सगळ्या नोकर भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. पोलीस भरती 2024चं काय झालं, त्यानंतर वन विभागाची वनमजूर भरतीचं काय झालं आणि यावर्षी आता कोणकोणत्या नोकर भरती येणार, तर या 3ही महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तरे आपण तुमच्यासमोर सादर करणार आहोत आणि फडणवीस साहेब या संदर्भात काय म्हणाल ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळं फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिला प्रश्न आहे 12,000 पदाच्या पोलीस भरतीचं काय झालं. तर ज्याप्रमाणे निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना शब्द दिला होता की आम्ही 12,000 ते 14,000 पदाची मोठी नोकर भरती करणार आहोत, त्याप्रमाणे त्यांनी अजूनही भरती संदर्भात कोणतीही सूचना किंवा GR किंवा कोणतीही घोषणा अद्याप काढलेली नाही. त्यामुळं आपली फडणवीस साहेबांना हीच कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आपला शब्द पाळावा व नोकर भरती काढावी. लवकरात लवकर पोलीस भरती जाहिरात सोडावी, कारण की राज्यातील लाखो विद्यार्थी हे प्रतीक्षित आहेत आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांसोबत जे तुम्ही बोलले ते पूर्ण करावं आणि हे सरकार कधी आपला शब्द पूर्ण करतं याकडे सगळ्यांचं लक्ष असून मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करणं गरजेचं आहे. आणि रिक्त पदे अजूनही गृह विभागामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं फडणवीस साहेबांनी आपला शब्द पूर्ण करावा. तसंच त्यांनी काही दिवसापूर्वी 100 दिवसाचं मिशन या अंतर्गत सांगितलं की आम्ही 1.5 लाख पदे भरणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त पदे गृह विभागाची असणार आहे, कारण की अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाची कमी आहेत आणि रिक्त पदाची संख्या जास्त असल्यामुळं नोकर भरती हे गृह विभागामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र तुम्ही तयारीत राहा. ज्याप्रमाणे मागं 18,000 आणि 17,000 पदाची 35,000 पदाची 2 टप्प्यात झाली, त्याचप्रमाणे आता 15,000 ते 20,000 पदाच्या दरम्यान मोठी नोकर भरती होणार आहे पोलीस भरतीची. त्यामुळे तुम्ही चांगली तयारी करीत राहा. आणि आता मुंबईचा लेखी परीक्षेचा पेपर झाल्यानंतर ही नोकर भरती जाहिरात येण्याची दाट शक्यता असल्यामुळे तुम्ही 100% याची तयारी करा. परंतु आपली सरकारला ही सुद्धा महत्त्वाची दुसरी कळकळीची मागणी आहे आणि विनंती आहे की 14,000 किंवा जी पण आता पुढे नोकर भरती करणार त्यामध्ये यांनी लाखो विद्यार्थ्यांचा विचार करून 3 वर्षाची वयवाढ देणं गरजेचं आहे. कारण की वयवाढी संदर्भात शासनाने निर्णय घेतला नाही तर लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसन आणि कुठंतरी आपल्या अपेक्षा भंग होतील. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांचा विचार करून शासनाने 3 वर्ष वयवाढ दिली गरजेचं आहेत आणि दिलीच पाहिजे. आपली ही सरकारला कळकळीची विनंती की 3 वर्ष वयवाढ तुम्ही 100% द्या, म्हणजे द्याच. तर हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक होता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे की वनमजूर भरतीचं काय झालं. तर राज्यामध्ये 13,000 पदाची परत पुन्हा नोकर भरती म्हणजे वन विभागाची भरती येणार आहेत आणि मागच त्याचा GR आला होता, तुम्ही सगळ्यांनी बघितला होता. तर ही नोकर भरती कधी होणार, तर साधारणतः तरी जानेवारी महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहेत. लाखो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. जी विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, कमीत कमी ज्यांचं शिक्षण आहे त्यांना या नोकर भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळं हजारो आणि लाखो विद्यार्थ्यांनी यामध्ये फॉर्म भरावा. तसंच 10वी-12वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही मोठी संधी आहेत. वनमजूरमध्ये थोडं मेहनतीचं कामं असल्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा उच्च शिक्षण आहे त्यांना या नोकर भरतीमध्ये संधी मिळण्याची कमी शक्यता आहे. त्यांना ही नोकर भरती शोभणार नाही. त्यामुळं सरकारने अशी अट ठेवल्याची शक्यता असावी, परंतु यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावे. सगळ्यांनी याच्यामध्ये तयारी करावी. 13,000 पदाची मोठी भरती असून यामध्ये साधारणतः तरी स्टार्टिंगलाच 25,000 ते 30,000 पगार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक सरकारी नोकर होण्याची ज्यांची इच्छा आहेत, ज्यांना आज नोकरी करणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी नामी संधी आहे. त्यामुळे ही संधी कोणीही म्हणजे या संधीचं सगळ्यांनी सोनं करावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरून आपली जे पण नोकर भरतीची तयारी करणारे आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा. तर अशी आपली सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगणं आहेत. तसंच सरकारी लवकरात लवकर नोकर भरती काढण्याची शक्यता आहेत, कारण की मागे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं होतं की ही नोकर भरती आम्ही साधारणतः तरी निवडणुकीच्या नंतर घेणार आहोत.
म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये ही जाहिरात येणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सज्ज राहा, तयार व्हा आणि लवकरात लवकर ही वनमजूर पदाची नोकर भरती निघणार. तर यावर्षी कोणकोणत्या भरत्या निघणार हा तिसरा आणि महत्त्वाचा अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न असल्यामुळं फक्त आणि फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात अर्धवट व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला असेल तर सोडू नका. तर यावर्षी हे वर्ष थोडक्यात संपण्यात आले आहेत आणि ज्या पण नोकर भरत्या असतील त्या आता 2025लाच होणार आहेत. त्यामुळं तुम्ही ही हिंमत सोडू नका. नोकर भरती ज्या पुढील वर्षी होणार आहे त्यामध्ये आरोग्य विभागाची भरती असो, वन विभागाची भरती असो, महसूल विभागाची भरती असो किंवा इतरही ज्या महत्त्वाच्या भरत्या आहे त्या सर्व मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरत्या होणार आहेत. त्यामुळं तुम्ही तयारीत राहा. तुमचा जो पण काही डिप्लोमा झाला असेल, कोर्स झाला असेल त्याचे तुम्ही शासनाच्या अभ्यासक्रमानुसार चांगली तयारी करीत राहा. कारण की या पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये 1.5 लाख पदाची भरती शासन काढणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे विभाग असणार आहेत. त्यामुळं ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं किंवा इतरही जे कोर्सेस आहे जे नोकर भरतीसाठी त्यांच्या अटी आहेत किंवा पात्रता आहे त्याचा तुम्ही आत्तापासूनच अभ्यास चालू करा. ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आणि नवीन सरकार आता मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्यासाठी 2025 हे चांगलं वर्ष असणार आहेत. त्यामुळं 2025मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती सरकार करणार आहे. तर आपण सरकारला हीच विनंती करतो की राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न असल्यामुळं सर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यांनी नोकर भरती ही केलीच पाहिजे आणि त्यांनी लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती करून विद्यार्थ्यांना समाधानी करावं अशी आपली सरकारला कळकळीची विनंती. फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब यांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन या प्रश्न मिटवणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे खूप खूप विशेष आभार. आपण तुम्हाला लाडकी बहीण योजना तसंच नोकर भरती संदर्भात सर्व माहितीनं अपडेट देत असतो. तुम्ही आपल्या चॅनलवर नेहमी अपडेटमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब चॅनलला करून घ्या. कारण की आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण सर्व व्हिडिओ बनवत असतो. यापूर्वीसुद्धा आपण पोलीस भरती संदर्भात व सर्व नोकर भरती संदर्भात शासनाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळी विनंती करून सगळ्या भरतीची अपडेट आणि माहिती दिली. त्यामुळे तुम्हाला परत पुन्हा सांगतो की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर परत पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण सर्व नोकर भरतीचे सर्व माहिती अपडेट देत असतो आणि शासन लवकरच पोलीस भरती काढणार आहेत. त्यामुळे तुम्ही तयारी चांगली चालू ठेवा. 100% 14,000 किंवा 16,000 पदाची नोकर भरती ही 100% होणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्याची चांगली भक्कम तयारी करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोलीस व्हावं अशीच आपली विद्यार्थ्यांच्या प्रति एक भावना आहेत. आपले सगळे विद्यार्थी एक गोरगरीब आहेत, कष्टकरू आहेत, होतकरू आहेत. त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांचं काम व्हावं अशीच आपल्याला कळकळ असते. त्यामुळं आपण सगळ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन करतो की तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करा, काय करा. तर आपण पोलीस भरती संदर्भात सर्व माहिती अपडेट देऊ. फडणवीसांची घोषणा असो किंवा जे पण असेल ते तुम्ही अशाच माहितीसाठी चॅनल अपडेटमध्ये राहिले. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुमचे धन्यवाद, विशेष आभार.